विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये समग्रलक्षी आर्थिक धोरणे किंवा समग्र आर्थिक धोरणे आपण अभ्यासणार आहोत. आर्थिक विकासामध्ये जे काही देशाचं चलनविषयक धोरण असतं, जे देशाचं राजकोषीय धोरण असतं, हे देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देश हा आपल्या आर्थिक विकासासाठी समग्र आर्थिक धोरणांचा अवलंब करीत असतो. आर्थिक धोरणांची उद्दिष्टे निश्चित करून आर्थिक विकासासाठी प्रत्येक देश आपापल्या परीने हा प्रयत्न करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक स्थैर्य, पूर्ण रोजगार, किंमत स्थैर्य, बाह्य समतोल, आर्थिक वृद्धी ही समग्र आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा ही समग्रलक्षी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समग्रलक्षी आर्थिक धोरणांचा सरकारला अवलंब करावा लागत असतो किंवा सरकार आर्थिक विकासासाठी समग्रलक्षी आर्थिक धोरणांचा अवलंब करत असते. विद्यार्थी मित्रांनो, समग्रलक्षी आर्थिक धोरणामध्ये महत्त्वाचं म्हणजे चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण या दोन धोरणांचा समावेश होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, समग्रलक्षी आर्थिक धोरणामधील सुरुवातीचे महत्त्वाचे धोरण आपण आर्थिक विकासाच्या दृष्टीने चलनविषयक धोरण सुरुवातीला आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, सरकारच्या वतीनं देशामधील मध्यवर्ती बँक, भारताच्या संदर्भामध्ये भारताचा विचार केला तर भारताची रिझर्व्ह बँक ही चलनविषयक धोरण ठरवत असते किंवा चलनविषयक धोरण राबवत असते. विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल, भारताच्या रिझर्व्ह बँकेचा विचार केला तर भारताची रिझर्व्ह बँक वार्षिक स्वरूपाचे, त्याचबरोबर तिमाही स्वरूपाचे चलनविषयक धोरण आणि पतविषयक धोरण हे जाहीर करत असते. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण करण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बँकेने स्वीकारलेले धोरण म्हणजे चलनविषयक धोरण होय. विद्यार्थी मित्रांनो, जे काही सरकारचे आर्थिक उद्दिष्टे असतात, ही आर्थिक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी जे काही देशामधील पैशाचा पुरवठा आहे, या पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बँकेनं जे काही स्वीकारलेलं धोरण असतं, या स्वीकारणाऱ्या धोरणाला चलनविषयक धोरण असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण आर्थिक उद्दिष्टे ही साध्य करण्यासाठी देशातील मध्यवर्ती बँक वित्त पुरवठ्यावरती ही ज्या नियमामधून नियंत्रण ठेवत असते त्यास आपण चलनविषयक धोरण असे म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न आणि जे काही लोकांचे जीवनमान आहे, हे जीवनमान उंचावण्यासाठी किंवा लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये सुधार करणे किंवा सुधारणा घडवून आणणे आणि देशामधील चलनवाढ किंवा चलनाचा जो काही पुरवठा असतो, या पुरवठ्यावरती योग्य नियंत्रण ठेवणे ही चलनविषयक धोरणाची प्रमुख दोन उद्दिष्टे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेला चलनविषयक धोरण हे एक दक्षतापूर्वक किंवा चांगल्या योग्य पद्धतीने बारकाईने लक्ष देऊन राबवावे लागत असते, कारण यावरतीच संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, या धोरणाची अंमलबजावणी परिणामकारक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होणे ही गरजेचे असते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप लक्षात घेऊन चलनविषयक धोरण निश्चित केले जात असते. अशा चलनविषयक धोरणाचे आपण काही व्याख्या अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, R.P. केट नावाचा अर्थशास्त्रज्ञ आहे किंवा अर्थतज्ज्ञ आहे किंवा एक विकासतज्ञ आहे. या विकासतज्ञाने सांगितलं की पूर्ण रोजगारासारखे एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या चलनपुरवठ्याचा विस्तार आणि संकोच करण्यासाठी व्यवस्थापन करणे म्हणजे चलनविषयक धोरण.
विद्यार्थी मित्रांनो, RP केट नावाचा जो काही तज्ज्ञ आहे, हा तज्ज्ञ सांगतो की देशामध्ये जे काही पूर्ण रोजगाराचे किंवा देशाचे जे काही पूर्ण रोजगाराचे उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पैशाचा पुरवठा आहे, या पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ अथवा घट करण्यासाठी किंवा पैशाचा पुरवठा वाढवण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी त्याचे जे काही व्यवस्थापन केले जाते ते व्यवस्थापन म्हणजे चलनविषयक धोरण होय. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक हॅरी जॉन्सन नावाचा जे काही तज्ज्ञ आहे, हा तज्ज्ञ सांगतो की ज्या धोरणांतर्गत देशातील मध्यवर्ती बँक चलन पुरवठ्याचे नियंत्रण या साधनांचा उपयोग करून सर्वसाधारण आर्थिक धोरणातील उद्दिष्टे साध्य करते ते चलनविषयक धोरण होय. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक हॅरी जॉन्सन नावाचा जो काही अर्थतज्ज्ञ हा म्हणतो की जी काही सरकारची अशी धोरणं असतात, या धोरणांतर्गत देशामधील जी काही देशाची मध्यवर्ती बँक आहे, ही देशाची मध्यवर्ती बँक चलन पुरवठ्याचे नियंत्रण किंवा पैशाच्या पुरवठ्याचे नियंत्रण या साधनाचा उपयोग करून देशाच्या अर्थव्यवस्थेमधील किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचे सर्वसाधारण जे काही आर्थिक धोरण असतं आणि या आर्थिक धोरणाचे जे काही उद्दिष्ट असतात, ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे काही धोरण अवलंबले जाते, त्या धोरणाला विद्यार्थी मित्रांनो चलनविषयक धोरण असे म्हटले जाते किंवा त्या साधनाला चलनविषयक साधन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, G.K. शॉ नावाचा अर्थतज्ज्ञ आहे, हा म्हणतो की पैशाची संख्या, उपलब्ध व्याजदर बदलण्याच्या दृष्टीने चलनविषयक सत्तेने जाणीवपूर्वक केलेली कृती म्हणजे चलनविषयक धोरण होय. विद्यार्थी मित्रांनो, J.K. शॉ नावाचा जो काही अर्थतज्ज्ञ आहे, हा तज्ज्ञ म्हणतो की देशाच्या अर्थव्यवस्थेमधील असणारी जी काही पैशाची संख्या आहे, ही पैशाची संख्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पैशावरती दिला जाणारा जो काही व्याजदर आहे किंवा कर्जावरती जो काही व्याजदर आहे किंवा ठेवींवरचा जो काही व्याजदर आहे, हा बदलण्याच्या दृष्टीने जी काही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चलनविषयक सत्ता आहे, म्हणजे थोडक्यात देशाची किंवा मध्यवर्ती बँक आहे, याने जाणीवपूर्वक केलेली जी काही कृती असते किंवा आताचा विचार केला तर जी काही चलनविषयक कमिटी आहे, या कमिटीने जी काही जाणीवपूर्वक केलेली जी काही कृती असते, ती कृती म्हणजे चलनविषयक धोरण होय, अशी व्याख्या या अर्थतज्ज्ञाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर चलनविषयक धोरण म्हणजे रिझर्व्ह बँक आणि मध्यवर्ती बँक किंवा ज्याच्या आधारे रिझर्व्ह बँक आणि देशाची मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वसाधारण आर्थिक जी काही उद्दिष्ट असतात, ती उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी देशामध्ये असणारा जो काही पैशाचा पुरवठा आहे, या पैशाच्या पुरवठ्यावरती जे काही नियंत्रण ठेवते, ते नियंत्रण किंवा धोरण म्हणजेच काही की चलनविषयक धोरण. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही चलनविषयक धोरणाच्या व्याख्या आहेत, या व्याख्येवरून आपल्या लक्षामध्ये येतं की चलनविषयक जी काही सत्ता आहे, या सत्तेने केलेली जी काही कृती आहे, ती केलेली जाणीवपूर्वक कृती म्हणजे चलनविषयक धोरण होय. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी काही देशाची चलनविषयक सत्ता आहे, ही सत्ता विद्यार्थी मित्रांनो व्याजदरामध्ये बदल करण्यासाठी किंवा पैशाच्या पुरवठ्यामध्ये बदल करण्यासाठी या चलनविषयक धोरणाचा अवलंब करत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा चलनविषयक धोरणाचे आपण काही उद्दिष्ट असतात, तर ती उद्दिष्ट आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरण हे समग्रलक्षी आर्थिक धोरणाचे म्हणजेच देशाच्या आर्थिक धोरणाचे एक अंग असल्यामुळे समग्रलक्षी धोरणाची उद्दिष्टे जे असतात ते साध्य करण्यासाठी चलनविषयक धोरण या माध्यमाचा उपयोग केला जात असतो किंवा चलनविषयक धोरणाचा उपयोग केला जात असतो. त्यामुळे समग्रलक्षी आर्थिक धोरणाची उद्दिष्टे ही जर आपण पाहिली तर चलनविषयक धोरणाच्या उद्दिष्टापेक्षा
फारशी वेगळी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच देशांच्या चलनविषयक धोरणाची जी काही उद्दिष्ट असतात, ही उद्दिष्ट देशानुसार आणि काल परिस्थितीनुसार किंवा काळानुसार ही वेगवेगळी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे विकसनशील देशाचा जर विचार केला तर अशा विकसनशील देशाचा आर्थिक विकास घडवण्यासाठी चलनविषयक धोरणाची जी काही उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं उद्दिष्ट आहे की आर्थिक विकास. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा विचार केला तर यांच्या मते विकसनशील देशामध्ये आर्थिक विकासाचे उद्दिष्ट प्रामुख्याने दृष्टी समोर ठेवूनच चलनविषयक धोरणाची ही आखणी केली जात असते. चलनाच्या एकूण पुरवठ्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये वाढ झाल्यास आर्थिक जे काही अर्थव्यवस्थेमध्ये व्यवहार होत असतात या व्यवहारांच्या प्रमाणामध्ये वाढ होत असते. त्याचबरोबर या आर्थिक व्यवहारांची गती वाढते आणि याशिवाय आर्थिक व्यवहारांना विस्तृत स्वरूपाचे क्षेत्र हे प्राप्त होत असते. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व बदलांचा आर्थिक विकासाच्या एकूण प्रक्रियेवरती अत्यंत अनुकूल स्वरूपाचा किंवा महत्त्वाचा परिणाम होत असल्याचे पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक पुरवठ्यामध्ये पुरेशी वाढ न झाल्यामुळे किंवा घट झाल्यामुळे देशाच्या अर्थकरणावरती त्याचा विपरीत स्वरूपाचा परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पुरेशी गुंतवणूक केली जात नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे देश विकासाच्या मार्गावर असल्याचे आपल्याला सतत जाणवत असते. विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणुकीमध्ये वाढ केल्यास देशाच्या आर्थिक विकासाचा वेग हा वाढत असतो. चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या पातळीला प्रभावित करणे शक्य होत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती बँक योग्य चलनविषयक धोरणामध्ये किंवा योग्य चलनविषयक धोरण राबवून त्याच्यामध्ये योग्य स्वरूपाचा बदल करून आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला चालना देत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणाचं पहिलं उद्दिष्ट आर्थिक विकास हे आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरं उद्दिष्ट पाहू, पूर्ण रोजगार. पूर्ण रोजगार हेही आर्थिक विकासाचं किंवा चलनविषयक धोरणाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पिगू नावाचा अर्थशास्त्रज्ञ आहे. या पिगू नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने जे काही व्याख्या केलेली आहे या व्याख्येच्या आधारे काम करण्याची इच्छा आणि काम करण्याची जी काही क्षमता आहे किंवा पिगू यांनी जी काही काम करण्याची इच्छा, काम करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींना मजुरीच्या प्रचलित दरावरती काम मिळत असेल तर त्याला किंवा त्या विशिष्ट स्थितीला पूर्ण रोजगार असे म्हटले आहे. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या देशामधील लोक हे बेकार असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. मग या बेकार व्यक्तींचे जे काही राहणीमान आहे, जीवनमान आहे, हे सुधारण्यासाठी पूर्ण रोजगाराच्या उद्दिष्टावरती भर चलनविषयक धोरणाच्या सहाय्याने देण्यात येत असतो किंवा दिला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणूक आणि उत्पन्नाची पातळी किंवा गुंतवणूक, रोजगार आणि उत्पन्नाची पातळी यामध्ये निश्चित स्वरूपाचा सहसंबंध असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. गुंतवणूक वाढल्यास अनेक काम नसणाऱ्या व्यक्तींना किंवा बेकार व्यक्तींना किंवा लोकांना रोजगार प्राप्त होत असतो. त्यामुळे त्यांच्या उत्पन्न पातळीमध्ये वाढ होत असते किंवा त्यांची एकूण जी काही उत्पन्नाची पातळी असते ही वाढते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणुकीमध्ये जेवढी वाढ होत असते तेवढीच उत्पन्नामध्ये वाढ होत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर केन्स जर आपण विचार केला तर केन्स यांच्या गुंतवणूक गुणक तत्वानुसार गुंतवणुकीमध्ये जेवढी काही वाढ होत असते त्यापेक्षा उत्पन्नामध्ये घडून येणारी जी काही वाढ आहे ही निश्चितपणे जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती बँकेनं जर स्वस्त
पैशाच्या पुरवठ्याच्या धोरणाचा किंवा पत पैशाचा जो काही पुरवठा आहे, या पत पैशाच्या पुरवठ्याचं जे काही धोरण आहे, या धोरणाचा अवलंब करून अर्थव्यवस्थेमध्ये जो काही जास्तीचा पतपैसा आहे, या जास्तीच्या पतपैशामध्ये वाढ करून किंवा जास्तीचा पतपैसा निर्माण करून गुंतवणुकीमध्ये वाढ करता येत असते. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे रोजगाराच्या ज्या काही संधी असतात, या संधी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊन हजारो बेकार लोकांना किंवा अनेक बेकार लोकांना, बेरोजगार लोकांना किंवा व्यक्तींना काम मिळत असते. मग विकसनशील देशामध्ये रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी चलनविषयक धोरणाच्या साहाय्याने प्रयत्न हे केले जात असतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणाचे पुढचे उद्दिष्ट आहे किमतीमधील स्थैर्य. विद्यार्थी मित्रांनो, देशांतर्गत किंमत पातळी स्थिर ठेवणे म्हणजे पैशाचे अंतर्गत मूल्य स्थिर ठेवणे. प्राध्यापक केन्स आणि गुस्टाव कॅसल या अर्थशास्त्रज्ञांनी हे जे काही चलनविषयक धोरणाचं उद्दिष्ट आहे, या उद्दिष्टावरती अधिक भर दिलेला आपल्याला दिसतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, किंमत स्थैर्य म्हणजे किमती एकाच पातळीवरती कायम स्थिर ठेवणे असे नसून किमतीत होणारे जे काही मोठ्या स्वरूपाचे चढ उतार असतात ते टाळणे, याचा असा अर्थ होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, किमतीमध्ये घडून येणाऱ्या बदलाचे उत्पादन, वितरण, रोजगार, उत्पन्नाचे वास्तविक मूल्य या पातळीमध्ये स्थैर्य आणणे आणि ते राखणे हे चलनविषयक धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट हे समजले जात असते. देशाची मध्यवर्ती बँक ज्या दराने देशामधील इतर बँकांना कर्जपुरवठा करत असते, त्याच दरावरती व्याजाचे दर हे अवलंबून असतात. मध्यवर्ती बँकेनं व्याजदर कमी केल्यास व्याजदर कमी होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पतपुरवठा किंवा पैशाचा जो काही पुरवठा असतो, हा पैशाचा पुरवठा स्वस्त होत असतो. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये घट होऊन किंमत पातळीमध्ये किंवा नियंत्रित किंमत पातळी होत असते. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडील काही विकसनशील देशामध्ये किंमत वाढीचे धोरण स्वीकारले जात असलेच आपल्याला पाहायला मिळते. देशाचा आर्थिक विकास होत असताना किमतीमध्ये वाढ करणे हे आवश्यक असते. किंमत वाढली की उत्पादनाचा नफा हा वाढत असतो, उत्पादन वाढत असते, रोजगारामध्ये वाढ होत असते, देशाचा आर्थिक विकास हा वेगाने होत असतो. परंतु या धोरणाने उत्पादकांना फायदा होत असला तरी स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांचे यामध्ये नुकसान होत असते. चलनविषयक धोरणाची देशामधील गरज लक्षामध्ये घेऊन मध्यवर्ती बँकेने योग्य ते बदल करावे लागत असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे किमतीमधील स्थैर्य हे एक चलनविषयक धोरणाचं उद्दिष्ट असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणाचं पुढचं उद्दिष्ट आहे विनिमय दरामध्ये स्थैर्य. चलनविषयक धोरणाचे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय व्यापारामधील समतोल हा प्रस्थापित करणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी विनिमय दरामध्ये स्थैर्य प्राप्त करणे एक महत्त्वाचे, देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे पैशाचे अंतर्गत मूल्य आणि चलनाचे जे काही अंतर्गत मूल्य महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे चलनाचे बाह्य मूल्यही फार महत्त्वाचे असल्याचे आपल्या देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, पैशाचे अंतर्गत मूल्य आणि चलनाचे बाह्य मूल्य यामध्ये आपल्याला फारसा जवळचा संबंध असल्याचं पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, विनिमय दर हा देशांमधील पैशाच्या बाह्य मूल्याचा एक निदर्शक किंवा एक आलेख असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. एका देशामधील पैशाच्या संख्येमध्ये किंवा परिमाणामध्ये व्यक्त केलेली जी काही किंमत असते, ती किंमत म्हणजे विनिमय दर होय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाच्या पैशा साह्याने विदेशाच्या देशाचे किती पैसे येत असतात, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो
थोडक्यात विनिमय दर पाहिला तर $1 बरोबर भारताला किती रुपये द्यावे लागतात किंवा भारत किती रुपये देत असतो, हा म्हणजे काय विनिमय दर. विद्यार्थी मित्रांनो, विनिमय दराच्या स्थैर्यावरती आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो काही सुरळीतपणा असतो, हा सुरळीतपणा आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची जी काही वाढ असते, ही वाढ त्याचबरोबर जी काही भांडवलाची गुंतवणूक असते, हे घटक प्रामुख्याने याच्यावरती अवलंबून असतात. विनिमय दरामध्ये चढउतार घडून आल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कार्यप्रणालीमध्ये अडथळा निर्माण होत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संकोच यामुळे होत असतो. विदेशी भांडवलाची गुंतवणूक होत नाही आणि याचबरोबर सट्टेबाजीच्या व्यवहारांनाही एक वाव मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे काही दुष्परिणाम असतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी विनिमय दर हा स्थिर असावा लागतो आणि याच दृष्टीनं देशाची मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरणाचे स्वरूप देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं निश्चित करत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणाचं पुढचं उद्दिष्ट आहे आर्थिक स्थैर्य. विद्यार्थी मित्रांनो, तेजी आणि मंदी या दोन्ही अवस्था आपण पाहिल्या तर या दोन्ही अवस्था अनिष्ट स्वरूपाच्या असतात आणि मंदीचे जर दुष्परिणाम पाहिले तर ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, असे जे काही व्यापार चक्र असते, हे असे व्यापार चक्र निर्माण होऊ नये आणि ते जर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेच तर त्याचे परिणाम तीव्र स्वरूपाचे जाणवू नयेत या दृष्टीने चलनविषयक धोरणाच्या माध्यमामधून प्रभावी स्वरूपाची उपाययोजना केली जात असते. मंदीच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती बँक किंवा देशाची मध्यवर्ती बँक पतपुरवठ्यामध्ये वाढ घडवून आणत असते किंवा पतपुरवठ्याचा किंवा पैशाच्या पुरवठ्याचा विस्तार करत असते किंवा जे काही पतपुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो त्याच्यामध्ये वाढ घडवून आणत असते. विद्यार्थी मित्रांनो, या पतपुरवठ्याच्या विस्तारामुळे प्रभावी मागणीचे परिमाण असतात किंवा प्रभावी मागणी असते, ही मागणी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मानली जाते किंवा पतपुरवठ्याच्या विस्तारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमधील प्रभावी मागणीमध्ये वाढ होत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशी प्रभावी मागणी वाढल्यामुळे किंवा अशा प्रभावी मागणीत वाढ झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमधील उत्पादन वाढते आणि याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेमधील रोजगार आणि उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. याउलट जर आपण मंदीच्या काळाचा विचार केला किंवा मंदीचा काळ जर पाहिला तर मंदीच्या कालावधीमध्ये सरकारला अनेक प्रकल्पावरती हे खर्च करावे लागत असतात. मध्यवर्ती बँकेनं चलनविषयक धोरण व्यवस्थित प्रमाणे किंवा चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे आखून परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल घडवून आणला तर वेगवेगळ्या कारणामुळे अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारे जे काही असंतुलन असते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये येणारे जे काही व्यापार चक्र असते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारे जे काही अस्थैर्य असते, हे अस्थैर्य सहजपणे दूर होणे शक्य असते किंवा दूर होत असते. हे चलनविषयक धोरणाच्या साहाय्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेला शक्य असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण चलनविषयक धोरणाची साधने अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उपयोगामध्ये जी काही साधने आणली जात असतात किंवा जी काही आणली जाणारी साधने आहेत, ही व्यवस्थितपणे वेगवेगळी उद्दिष्ट साध्य करत असतात किंवा साध्य केलेली आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणाच्या अंमलबजावणीच्या साहाय्यानं जी काही देशाच्या अर्थव्यवस्थेची वेगवेगळी उद्दिष्ट असतात, ही उद्दिष्ट पूर्ण केली जात असतात. चलनविषयक धोरणाचे इतरही काही पैलू असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, पण पतपुरवठ्याचे प्रभावीपणे नियंत्रण करणे किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्याचे प्रभावीपणे नियंत्रण करणे हा या चलनविषयक धोरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणाची प्रामुख्याने 2 महत्त्वाची साधने असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये पहिलं साधन आहे संख्यात्मक साधन आणि दुसरं
गुणात्मक पतनियंत्रण या दोन साधनांच्या साहाय्यानं देशाची मध्यवर्ती बँक आपले चलनविषयक धोरण ठरवत असते आणि याच दोन साधनांच्या साहाय्यानं देशाची मध्यवर्ती बँक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारा पैशाचा पुरवठा याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचे काम करत असते किंवा पैशामध्ये किंवा पैशाच्या पुरवठ्यामध्ये कमी जास्त करत असते किंवा पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधील आपण पहिलं धोरण पाहू, संख्यात्मक धोरण. विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक साधनांचे जे काही मुख्यतः दोन प्रकार असतात किंवा आहेत, या दोन प्रकारामधील पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे संख्यात्मक साधन. विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणाचे संख्यात्मक साधन म्हणजे कोणत्याही विशिष्ट कालखंडामध्ये देशातील जो काही एकूण पतपैसा असतो, हा एकूण पतपैसा किती असावा यावरती नियंत्रण ठेवणे म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो चलनविषयक धोरणाचे संख्यात्मक साधन होय. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एक विशिष्ट परिस्थिती असते किंवा विशिष्ट कालखंड असतो. या विशिष्ट कालखंडामध्ये देशामध्ये एकूण असणारा जो काही पैशाचा पुरवठा आहे हा किती असावा, किती असला पाहिजे याच्यावरती नियंत्रण ठेवणे म्हणजेच पैशाच्या जो काही संख्या, पैशाच्या पुरवठ्याची जी काही संख्या आहे या संख्येवरती नियंत्रण ठेवणे म्हणजेच चलनविषयक धोरणाचे संख्यात्मक साधन. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेचा आकार आणि एकूण आर्थिक अर्थव्यवस्थेमधील उलाढाली किंवा जे काही व्यवहार असतात हे व्यवहार लक्षामध्ये घेऊन देशाची मध्यवर्ती बँक संख्यात्मक साधनांचा योग्य प्रकारे वापर करत असते. मग याच्यामध्ये विविध संख्यात्मक साधनांचा वापर केला जात असतो. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, बँक दर असेल, राखीव निधीचे प्रमाण असेल, वैधानिक रोखता प्रमाण असेल, रेपो आणि रिव्हर्स रेपो दर असतील, सीमांत सुविधा दर असेल, खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची विक्री असेल, खरेदी विक्री असेल, या साधनांच्या माध्यमातून देशाची मध्यवर्ती बँक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारा जो काही पैशाचा पुरवठा आहे या पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवत असते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण सुरुवातीला जी काही देशाची मध्यवर्ती बँक असते या मध्यवर्ती बँकेच्या चलनविषयक धोरणामधील जे काही संख्यात्मक साधन आहे या संख्यात्मक साधनामधील पहिलं साधन आहे बँक दर, याचा आपण अभ्यास करू. विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ही इतर बँकांकडून हुंडी किंवा वाणिज्यपत्रे व्यापारी पत्रे किंवा त्यांचा पुनर्वटाव करून किंवा त्यांची पुनर्वटवणूक करून दीर्घकालीन स्वरूपाचे कर्ज देत असते आणि या कर्जावरती रिझर्व्ह बँक जे व्याजदर आकारत असते त्या व्याजदराला बँक दर असे म्हटले जाते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, देशाची मध्यवर्ती बँक देशाच्या अर्थव्यवस्थेमधील ज्या काही इतर बँका असतात या इतर बँकांना ज्या दरानं कर्जपुरवठा करत असते त्या दराला काय म्हटलं जातं, बँक दर असं म्हटलं जातं. आणि या बँक दराच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यावरती देशाची मध्यवर्ती बँक नियंत्रण ठेवत असते. विद्यार्थी मित्रांनो, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती आली असेल तर अशा तेजीच्या परिस्थितीमध्ये देशाची मध्यवर्ती बँक देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट करण्यासाठी किंवा अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी आपल्या बँक दरामध्ये वाढ करत असते. ज्यावेळी देशाची मध्यवर्ती बँक आपल्या बँक दरामध्ये वाढ करत असते तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही इतर बँका आहेत या बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होते आणि मध्यवर्ती बँकांकडून मिळणारे कर्ज महाग झाले की देशाच्या अर्थव्यवस्थेमधील ज्या काही इतर बँका असतात या ग्राहकांना देत असणाऱ्या कर्जावरील व्याज हे वाढवतात आणि यामुळे देशामधील जे काही लोक असतात हे लोक प्रामुख्याने या कर्जाला व्याजदर वाढल्यामुळे कर्जाला मागणी करत नाहीत आणि त्याचा परिणाम जे काही अर्थव्यवस्थेमधील व्यापारी बँका किंवा इतर बँका आहेत या बँकांच्या पतनिर्मितीमध्ये घट होते. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कमी होऊन प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमधील जी काही किंमत पातळी असते किंवा भाववाढ असते ही काय होत असते किंवा अर्थव्यवस्थेमधील तेजीची परिस्थिती असते ही कमी होत असते. आणि या उलट मंदीच्या कालावधीमध्ये देशाची मध्यवर्ती बँक ही आपल्या बँक दरामध्ये घट करते. यामुळं व्यापारी बँकांना
जे काही मध्यवर्ती बँकेकडून कर्ज प्राप्त होत असते ते प्राप्त होणाऱ्या कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे किंवा स्वस्त कर्ज प्राप्त झाल्यामुळे ते आपल्या ग्राहकांसाठी असणारे व्याजदर कमी करतात. त्याचा परिणाम ग्राहक पैशाला मागणी करून अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांची पतनिर्मिती वाढते आणि यातून पैशाचा पुरवठा वाढून अर्थव्यवस्थेमध्ये मागणी, रोजगार, उत्पन्न याच्यामध्ये वाढ होत असते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा याच्यामधून विकास होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं रिझर्व्ह बँकेचं संख्यात्मक साधन आहे ते म्हणजे राखीव निधीचे प्रमाण. विद्यार्थी मित्रांनो, राखीव निधीचे प्रमाणाचा जर विचार केला तर तुमच्या लक्षामध्ये लगेच येईल की एक रिझर्व्ह बँकेचे प्रत्यक्ष साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, बँका त्यांच्या निव्वळ मागणी आणि मुदत ठेवीपैकी ज्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपामध्ये किमान ठेवी ठेवायच्या असतात किंवा किमान ठेवी ठेवाव्या लागतात त्या प्रमाणाला रोख राखीव प्रमाण असे म्हटले जाते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, देशाच्या अर्थव्यवस्थेमधील ज्या काही बँका, इतर बँका असतात मध्यवर्ती बँक सोडून, त्या बँकांकडे जेवढ्या मागणी ठेवी आणि मुदत ठेवी त्या बँकांना प्राप्त झालेल्या असतात त्याच्यापैकी काही रक्कम किंवा विशिष्ट रक्कम ही देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते. या रकमेला रोख राखीव निधी म्हणतात आणि ह्याचं जे काही विशिष्ट प्रमाण असतं त्या प्रमाणाला राखीव निधीचे प्रमाण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे राखीव निधीचे प्रमाण जर वाढवले तर व्यापारी बँकांकडे असणारा पैसा हा अधिकचा पैसा रिझर्व्ह बँकेकडे जातो किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे जातो. यामुळं या बँकांना देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा हा कमी करता येत असतो. आणि ज्यावेळी मध्यवर्ती बँकेला वाटतं किंवा मंदीच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती बँकेला वाटते की हा दर कमी करावा, त्यावेळी व्यापारी बँकांना त्यांच्याकडील थोडा पैसा हा मध्यवर्ती बँकेकडे ठेवावा लागतो. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त पैशाचा पुरवठा होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं साधन आहे वैधानिक रोखता प्रमाण, SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. विद्यार्थी मित्रांनो, बँका त्यांच्या निव्वळ मागणी आणि मुदत ठेवीपैकी ज्या प्रमाणात स्वतःच्या तिजोरीमध्ये रोख स्वरूपामध्ये शासकीय कर्ज रोखे आणि सोन्यासारख्या रोखता प्राप्त किंवा तरल स्वरूपामध्ये किमान ठेवी ठेवत असतात त्या प्रमाणाला वैधानिक तरलता प्रमाण किंवा वैधानिक रोखता प्रमाण असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे जी काही देशाच्या व्यापारी बँका आहेत, या व्यापारी बँका किंवा देशामधील इतर बँका या विशिष्ट प्रमाणामध्ये काही रक्कम ह्या काय करत असतात की आपल्या स्वतःकडे ठेवत असतात किंवा स्वतःच्या तिजोरीमध्ये रोख स्वरूपामध्ये ठेवत असतात. यामध्ये सरकारचे कर्ज रोखे असतील, सोने असेल किंवा किमान ठेवी असतात. या ठेवी देशामधील इतर बँकांना स्वतःच्या तिजोरीमध्ये ठेवावे लागतात. याचं प्रमाण जर अधिक असेल तर व्यापारी बँका जी काही पद निर्मिती करत असतात किंवा पैशाचा पुरवठा करत असतात याची संख्या कमी होत असते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट होत असते. आणि याचं प्रमाण जर जास्त असेल तर अशा वेळी इतर बँकांना किंवा व्यापारी बँकांना स्वतःकडे जास्त स्वरूपामध्ये रक्कम ठेवावी लागते किंवा कर्ज रोखे असतील किंवा प्रतिभूती असतील याच्यामध्ये किंवा सोने असेल याच्यामध्ये जास्तीत जास्त स्वरूपाची रक्कम ठेवावी लागते. त्यामुळे त्यांना अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज उपलब्ध करून देता येत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा हा कमी होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रेपो आणि रिव्हर्स रेपो दर. विद्यार्थी मित्रांनो, रेपो दर म्हणजे काय तर जे काही प्रतिभूती असतात किंवा कर्ज रोखे असतात हे कर्ज रोखे रिझर्व्ह बँकेकडे ठेवून किंवा शासकीय प्रतिभूती रिझर्व्ह बँकेकडे ठेवून व्यापारी बँकांना अल्प कालावधीसाठी जे काही कर्ज मिळत असते या कर्जाचा कालावधी 1 दिवस ते 65 दिवस असा असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही कर्ज मिळत असते या कर्जाच्या दराला काय म्हणतात तर रेपो दर म्हणलं असतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकांना देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अल्प कालावधीसाठी जे काही कर्ज प्राप्त होत असते त्या कर्जाला रेपो दर असे म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या रेपो दराचा विचार केला तर रेपो दरामध्ये वाढ केली तर व्यापारी बँका काय करत असतात की आपल्याकडे जास्तीत जास्त रक्कम ही रिझर्व्ह बँकेला देत असतात कर्जानं किंवा रिझर्व्ह बँकेकडून
जर रेपो दरामध्ये वाढ केली तर रेपो दराचा दर वाढवल्यामुळे काय होत असतं की जे काही व्यापारी बँका असतात या अल्प कालावधीसाठी जे काही रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेत असतात हे या कर्जाचा दर हा काय होतो वाढतो. यामुळे व्यापारी बँकांची जी काही कर्ज देण्याची क्षमता असते ही क्षमता कमी होत असते किंवा व्यापारी बँकांची जी काही पतपुरवठा करण्याची शक्ती असते ही कमी होत असते. यामुळं पैशाची निर्मिती कमी होत असते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कमी होत असतो. जर देशाच्या रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये घट केली तर देशामधील इतर व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडून अल्प कालावधीसाठी मिळणारे जे काही कर्ज असते ते कर्ज स्वस्त होते. यामुळं देशामधील व्यापारी बँका हे आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देत असतात किंवा स्वस्त स्वरूपामध्ये कर्ज देतात. यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाचा पुरवठा वाढतो. आणि यानंतर जर आपण रिव्हर्स रेपो दराचा विचार केला तर रिव्हर्स रेपो दरामध्ये रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँकांकडे 1 दिवस ते 65 दिवस या कालावधीमध्ये किंवा या विशिष्ट अल्प कालावधीमध्ये आपल्याकडील शासकीय कर्जरोखे हे या बँकांना विकत असते, इतर व्यापारी बँकांना विकत असते आणि त्याच्या माध्यमातून व्यापारी बँकांकडील पैसा हा देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे जात असतो. यामुळे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे पैसा गेल्यानंतर देशामधील ज्या काही इतर व्यापारी बँका असतात या बँकांना उपलब्ध होणारा निधी असतो हा निधी कमी होत असतो. यामुळं ते अर्थव्यवस्थेमध्ये पतनिर्मिती कमी करत असतात आणि यामुळं पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर देशाच्या मध्यवर्ती बँकेनं आपल्या रिव्हर्स रेपो दरामध्ये जर घट केली तर अशा वेळी देशाच्या अर्थव्यवस्थेमधील व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेला कर्ज पुरवठा करणार नाहीत आणि यामुळं व्यापारी बँकांकडे पतनिर्मिती ही कमी रिव्हर्स रेपो दरामुळे अधिक होईल किंवा ते अधिक प्रमाणामध्ये ग्राहकांना कर्ज देतील. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होईल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीमांत राखीव सुविधा दर. विद्यार्थी मित्रांनो, SLR मध्ये जी काही किंवा वैधानिक रोखता प्रमाणामध्ये किंवा वैधानिक रोखतेमध्ये जी काही रक्कम ठेवली जात असते त्या रकमेपैकी 2% रक्कम ही वापरण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने देशातील इतर व्यापारी बँकांना दिलेली आहे आणि त्याचा जो काही व्याजाचा दर असतो त्या दराला सीमांत राखीव सुविधा दर असे म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही सीमांत राखीव सुविधा दर आहे याचं जर प्रमाण पाहिलं तर 2% रक्कम ही SLR मधील किंवा वैधानिक रोखता प्रमाणामधील वापरण्याची परवानगी ही रिझर्व्ह बँकेनं देशातील व्यापारी बँकांना आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, या सीमांत राखीव सुविधा दराचा दर जर वाढवला तर व्यापारी बँकांना या SLR मधील रक्कम महाग स्वरूपामध्ये प्राप्त होत असते. यामुळे व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट होते. जर देशाच्या मध्यवर्ती बँकेनं सीमांत राखीव सुविधा दरामध्ये घट केली, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेटमध्ये जर घट केली तर त्याचा परिणाम अधिक प्रमाणामध्ये रक्कम किंवा कमी व्याजदरांना रक्कम ही वैधानिक रोखता प्रमाणामधील व्यापारी बँकांना उपलब्ध होऊन व्यापारी बँका अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये या वाढ करत असतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. विद्यार्थी मित्रांनो, जी काय मध्यवर्ती बँक आहे ही मध्यवर्ती बँक देशाचं जे काही सरकार आहे या सरकारचे जे काही कर्ज रोखे असतात या कर्ज रोख्यांची खरेदी विक्री देशातील नागरिकांना करत असते. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस देशाची मध्यवर्ती बँक नागरिकांना ही कर्जरोख्यांची विक्री करत असते त्यावेळेस लोकांची जास्त रक्कम किंवा लोक हे कर्जरोखे खरेदी करत असल्यामुळे आणि देशाची मध्यवर्ती बँक त्याची विक्री करत असल्यामुळे जास्तीत जास्त रक्कम ही मध्यवर्ती बँकेकडे लोकांची जाते. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदीचा विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की लोकांनी जे काही खरेदी केलेले कर्जरोखे असतात हे जर पुन्हा देशाच्या मध्यवर्ती बँकेने जर खरेदी केली त्यांच्याकडून तर त्यांना
त्याच्याकडे या कर्ज रोख्याची रक्कम प्राप्त होत असते किंवा कर्ज रोख्याचे पैसे प्राप्त होत असतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाचा पुरवठा हा वाढत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी देशाची मध्यवर्ती बँक किंवा देशाच्या आर्थिक वृद्धी आणि विकास करण्यासाठी देशाची मध्यवर्ती बँक आपल्या चलनविषयक साधनाच्या माध्यमामधून देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ आणि घट करत असते. अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती असेल किंवा भाववाढीची परिस्थिती असेल तर अशा वेळी देशाची मध्यवर्ती बँक आपल्या चलनविषयक धोरणामधील संख्यात्मक साधनांच्या साहाय्यानं पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट करत असते. आणि जर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती असेल तर अशा वेळी देशाची मध्यवर्ती बँक आपल्या चलनविषयक धोरणामधील संख्यात्मक साधनांच्या साहाय्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यामध्ये ही वाढ करत असते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षामध्ये येईल की या चलनविषयक धोरणाच्या साहाय्यानं किंवा चलनविषयक धोरणामधील संख्यात्मक साधनांच्या साहाय्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी देशाची मध्यवर्ती बँक सतत प्रयत्न ही करत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही देशाच्या मध्यवर्ती बँकेचं चलनविषयक धोरण आहे, या चलनविषयक धोरणामध्ये जी काही मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रणाची साधनं आहेत किंवा गुणात्मक पतनियंत्रण आहे, हे गुणात्मक पतनियंत्रण आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाचा विचार केला तर या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये गुणात्मक पतनियंत्रण किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रण या पद्धतीचा अधिक प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, याला मुख्य 2 प्रकारची कारणे आहेत. एक म्हणजे संख्यात्मक पतनियंत्रण पद्धतीमधील काही उणिवा किंवा तोटे किंवा दोष, आणि दुसरे म्हणजे गुणात्मक पतनियंत्रणाचे फायदे. यामुळं विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतरनं गुणात्मक पतनियंत्रण पद्धतीचा अधिक प्रमाणामध्ये वापर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, संख्यात्मक पतनियंत्रण साधनांची मर्यादा लक्षात आल्यानंतरनं गुणात्मक पतनियंत्रण साधनांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येऊ लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारच्या पतनियंत्रण पद्धतीला निवडक पतनियंत्रण पद्धती असेही म्हटलेच आपल्याला पाहायला मिळेल किंवा काही ठिकाणी निवडक पतनियंत्रण पद्धती असेही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, निवडक पतनियंत्रण म्हणजे किंवा गुणात्मक पतनियंत्रण म्हणजे कर्ज देण्याच्या पद्धती, आवश्यक आणि अनावश्यक पतनिर्मितीमधील भेद करून फक्त अनावश्यक पतनिर्मितीला आळा घालण्याची तरतूद या प्रकारच्या नियंत्रणामध्ये केली जात असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या पतनियंत्रणास गुणात्मक स्वरूपाचे पतनियंत्रण असे म्हटले जाते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे काही गुणात्मक पतनियंत्रण आहे याच्यामध्ये कर्ज देण्याची पद्धत, आवश्यक आणि अनावश्यक स्वरूपाची माहिती किंवा माहितीमधील भेद केले जातात आणि फक्त आवश्यक पतनिर्मितीलाच आळा घालण्याची अनावश्यक पतनिर्मितीलाच आळा घालण्याची जी काही पद्धत आहे, या पद्धतीला किंवा या प्रकारच्या नियंत्रणाला प्रामुख्यानं देशाच्या मध्यवर्ती बँकेचे जे काही चलनविषयक धोरण आहे, या चलनविषयक धोरणामधील जे काही दुसरे धोरण आहे गुणात्मक पतनियंत्रण, तर त्याला गुणात्मक पतनियंत्रण असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, या गुणात्मक पतनियंत्रणाची काही साधने आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये पहिलं साधन आहे तारण आणि कर्ज यामधील तफावत. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही व्यापारी बँक तारणाशिवाय कर्ज ही देत नसते हे आपल्याला माहीत आहे, आणि तारण जेवढ्या किमतीचे असेल त्याच्यापेक्षा कोणतीही बँक आपल्याला कमी रकमेचा कर्ज पुरवठा करत असते. विद्यार्थी मित्रांनो, तारणाची किंमत आणि कर्जाची रक्कम यामध्ये आपल्याला नेहमीच फरक असलेला पाहायला मिळतो. गुणात्मक पतनियंत्रणाचे हे एक साधन म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तारण आणि कर्ज यामधील फरक कमी जास्त करणे हे व्यापारी बँकेला चलनविषयक धोरणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूचना देत असते किंवा सूचना देण्याचा अधिकार हा मध्यवर्ती बँकेला असलेला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक पतनियंत्रणाच्या साधनाच्या साहाय्यानं तारण आणि कर्ज यामधील जो काही फरक असतो
हा फरक कमी जास्त करण्याचा आदेश हा देशाची मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरणाच्या साहाय्यानं ही देशातील व्यापारी बँकांना देत असते. विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती बँकेला ज्या क्षेत्रामध्ये कमी भांडवल गुंतवणूक व्हावी वाटत असेल अशा क्षेत्राला त्या व्यवहारामध्ये भांडवल गुंतवले जाईल अशी मध्यवर्ती बँकेला व्यवस्था करता येत असते. विद्यार्थी मित्रांनो, तारणांची किंमत आणि कर्ज यामधील फरक कमी अधिक करण्याचे आदेश मध्यवर्ती बँक ही देत असते आणि यामुळं चलनवाढीला आळा बसत असतो. भारत आणि अमेरिकेचा विचार केला तर भारत आणि अमेरिकेमध्ये या पद्धतीचा अनेक वेळा वापर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक पतनियंत्रणाचं पुढचं जे काही साधन आहे ते म्हणजे उपभोक्त्याच्या कर्जावर नियंत्रण. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळामध्ये अनेक वस्तू भाडे खरेदी तत्वावरती विकल्या आणि घेतल्या जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी उपभोग कर्जाची योजना आपल्याला पाहायला मिळते. याच योजनेवरती नियंत्रण ठेवून अप्रत्यक्षपणे उपभोक्त्यांना मिळणाऱ्या कर्जावरही बंधने घालणे मध्यवर्ती बँकेला शक्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, उपभोक्त्याच्या कर्जावरती नियंत्रण या प्रकारच्या नियंत्रणामुळे एखाद्या विक्रीला किंवा उत्पादनाला प्रोत्साहन, एखाद्या वस्तूच्या विक्रीला किंवा उत्पादनाला प्रोत्साहन देणे किंवा त्याला आळा घालणे हे शक्य होत असते. हे याच्यामधून आपल्या लक्षामध्ये येत असते. योग्य प्रकारचा उपयोग करून व्यापार चक्राचा प्रभाव कमी करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या साधनांचा वापर करणे शक्य झाल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं गुणात्मक साधन आहे आदेशांच्या मार्फत नियंत्रण. विद्यार्थी मित्रांनो, देशाची मध्यवर्ती बँक किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर व्यापारी बँकांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे आदेश देऊन या आदेशांच्या साहाय्यानं पतनियंत्रण आणि चलनविषयक धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षामध्ये की ज्यावेळी मध्यवर्ती बँकेचे राष्ट्रीयकरण झाले यानंतर व्यापारी बँकांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे आदेश देऊन या आदेशांच्या साहाय्यानं पतनियंत्रण आणि चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे साधण्याचा प्रयत्न मध्यवर्ती बँकेने केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंड आणि अमेरिकेत हे जे काही गुणात्मक पतनियंत्रण आहे किंवा गुणात्मक पतनियंत्रणामध्ये आदेशांमार्फत नियंत्रण याचा वापर योग्य प्रकारे यशस्वीपणे झाल्यानंतरनं अनेक विकसनशील देशामध्ये या साधनांचा वापर करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक पतनियंत्रणाचे पुढचे साधन आहे पत वाटपावर नियंत्रण. विद्यार्थी मित्रांनो, पतनियंत्रणाची ही जी काही पद्धत आहे ही पद्धती ज्या देशांनी आर्थिक विकासासाठी आर्थिक नियोजन स्वीकारलेले आहे त्या देशांनी हे पत वाटपावरती नियंत्रण हे गुणात्मक साधन स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, विकासासाठी ज्या देशांनी नियोजन स्वीकारलेलं आहे अशा देशांच्या बाबतीमध्ये पत वाटपावरती नियंत्रण हे साधन अतिशय उपयुक्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, संख्यात्मक आणि गुणात्मक नियंत्रणासाठी या पत वाटपावरती नियंत्रण या पद्धतीचा वापर करण्यात येत असतो. कर्ज आणि आगाऊ रक्कम किंवा जी काही ॲडव्हान्स रक्कम असते यांची जर फक्त कमाल मर्यादा ठरवून दिली तर संख्यात्मक नियंत्रण हे होत असते आणि जर वेगवेगळ्या प्रकारची कर्जाची कमाल मर्यादा ठरवून दिली तर त्याला गुणात्मक पतनियंत्रण असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक नियोजनाचा अवलंब करणाऱ्या विकसनशील देशांना याचा चांगलाच उपयोग झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक पतनियंत्रणाचं पुढचं साधन आहे प्रत्यक्ष कारवाई. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष कारवाईच्या पतनियंत्रणाच्या पद्धतीमध्ये
देशाची मध्यवर्ती बँक सर्व व्यापारी बँकांना कर्ज वाटपाचे आदेश देत असते आणि या आदेशाच्या तरतुदीनुसार कामकाज होत आहे किंवा नाही हे देशाची मध्यवर्ती बँक पाहत असते. सूचनांचे पालन आणि तरतुदीनुसार व्यापारी बँका जर कार्य करत नसतील किंवा ते कार्य करणार नसतील तर देशाची मध्यवर्ती बँक ही त्यांच्यावरती प्रत्यक्ष स्वरूपाची कार्यवाही करत असते आणि तसा मध्यवर्ती बँकेला अधिकार दिलेला आहे. या प्रत्यक्ष कारवाई साधनांचा काही वेळा मध्यवर्ती बँकेकडून अतिरेकी होण्याची आपल्याला शक्यता असल्याचं जाणवतं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक पतनियंत्रणाचं पुढचे साधन आहे प्रसिद्धी. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी गोळा करून ती प्रसिद्ध करणे हे मध्यवर्ती बँकेचं काम आहे आणि अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध करून सर्व व्यापारी बँकांना उपलब्ध होईल अशी व्यवस्था जर मध्यवर्ती बँकेने केली तर प्रत्येक व्यापारी बँकेला संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येत असते आणि आपण कोणत्या प्रकारचे धोरण अवलंबले पाहिजे किंवा अवलंबणे आवश्यक आहे हे आपोआपच त्या बँकेला कळत असते. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशामधील देशाची मध्यवर्ती बँक ही चलनविषयक धोरणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी किंवा विशिष्ट काळासाठी आपले चलनविषयक आणि पतविषयक धोरण अशी जाहीर करणे आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि असे केल्यामुळे सर्व व्यापारी बँकांना आपले धोरण कसे असावे हे ठरवणे सोपे जात असते. याचा परिणाम आपोआपच पतनियंत्रण होत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, देशाच्या आर्थिक विकासासाठी देशाची मध्यवर्ती बँक ही अशा प्रकारचे आपले जे काही चलनविषयक धोरण असते हे चलनविषयक धोरण राबवत असते. हे चलनविषयक धोरण राबवत असताना देशाची मध्यवर्ती बँक आपल्या संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ किंवा घट करून देशाचं एक आर्थिक स्थैर्य आणून देशाच्या अर्थव्यवस्थेला एक आर्थिक स्थैर्य आणून देशाच्या अर्थव्यवस्थेमधील रोजगार असेल, देशाचं उत्पन्न असेल, देशाची वृद्धी असेल किंवा आर्थिक नियोजन असतील हे साध्य करण्याचं काम करत असतं. याचबरोबर देशामधील लोकांचे राहणीमान हे उंचावण्याचा प्रयत्न करत असते आणि याच्या माध्यमातूनच देशाचा आर्थिक विकास हा साधला जात असतो. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.